नमस्कार अनी. नमस्कार. काय नाव आपलं? विनय कदम, मानसी मनोज कदम, वसुधा अजय घाडे, प्रियंका प्रमोद घाडे, मैरुनिसा फखरुद्दीन सोबत, रशिदा खले, स्मिता श्रीकृष्ण रहाटे, शारदा सुहास रहाटे, स्नेहल संदीप रहाटे. बरं, तुम्हाला आता लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले का? हो मिळाले. किती मिळाले? 3000. किती महिन्याचे? 2 महिन्याचे. पैसे मिळाले? हो. बरं, झाले का? हो झाले. किती झाले? 3000 रुपये 2 महिने. हो मिळाले. किती मिळाले? 3000. 3000 बँकेत ना? 3000. 3000 बँकेत ना आले? हो मिळाले. किती मिळाले? 3000. पोस्टात आले. पोस्टात आले तुम्हाला? बर, किती मिळाले? 3000. हो भेटले. किती मिळाले? 3000 भेटले. हो मिळाले. कुणी दिला पैसे तुम्हाला माहिती आहे? युती सरकार. युती सरकारने दिले. आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांचं जे सरकार आहे त्यांनी तुम्हाला दर महिन्याला आता 1,500 रुपये लाडकी बहीण म्हणून तुमच्या आपल्या सगळ्या बहिणींना देणार आहेत. वर्षाला तुम्हाला आता 18,000 रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण. रक्षाबंधन म्हणजे चांगल्या प्रकारे झाली. अशी चांगली होते का तुमची रक्षाबंधन? परत हा, मग तसं त्या युती सरकारला तुम्ही सहकार्य करणार ना? हो करणार. हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीने तुम्हाला पैसे दिले हे तुम्हाला माहिती आहे ना? आनंदाची बात आहे. असंच काम करायला पाहिजे. असंच काम करता राहायला पाहिजे. अशीच योजना नवीन नवीन काढा आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. पैसे मुख्यमंत्र्यांनी आपल्या महायुती जी आता चालू त्याच्यामुळे मिळालेले आहे. सांगाल तुमच्या लाडक्या भावाला? आम्हाला मदत केली त्याच्याबद्दल धन्यवाद. आम्ही खूप खूप त्यांना शुभेच्छा. आणि अशी त्यांनी पण आम्हाला मदत करावी, आम्ही सुद्धा त्यांना मदत करू हेच आमची इच्छा. आणि आता जेव्हा परत ते युतीचे सरकार म्हणून यायचं आहे, जेव्हा परत सरकार स्थापनेसाठी उभे राहतील किंवा निवडणुकीसाठी, तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहाल का? तुमच्या लाडक्या थँक्यू. आणि महायुती म्हणून समजा लाडकी भाऊ आपल्या आता परत निवडणुकीत उभे राहील तेव्हा मी त्यांना सहकार्य करणार ना? त्यांच्या पाठीशी उभे राहणार ना? आणि असेच तुम्हाला म्हणजे ते लाडक्या भावाचं तुम्हाला सहकार्य राहील तर ते कायम राहू दे ना? हो राहू दे. करणार. युती सरकार यायला पाहिजे की नको? हो निश्चित यायला पाहिजे आणि मी प्रयत्न करणार. असंच पुढे या सुविधा अशा उपलब्ध राहू देत सर्व जनतेला, महिलांना असं प्रोत्साहन मिळू दे. पैसे पाठवल्या तुमचे आभार आहेत. आणि दुसरी बात तुम्हाला आम्ही मत देणार. कमलाला तुम्ही शिका मारणार. 1,000 रुपये देणार आहेत. देव दे असू दे, आमचा त्यांना आशीर्वाद आहे. तुम्हाला हे भाव परत निवडून यावं असं वाटतं का? हो हो. मग तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे ठाम बहीण आम्ही पाठीशी त्यांच्या उभे आहोत. एवढं सांगू शकते. आता एवढ्या अनेक बहिणी त्यांनी जमा केल्या, त्या बहिणीनं जसा हातभार दिलाय तसाच पुढेही असाच हातभार लागून दे. आणि नवीन नवीन योजना येऊन या गरीब बहिणींना पुरेपूर फायदा होईल अशा योजना निघून दे. सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहणार. राहू शकतो. या योजना गरीब महिलांना भेटतात त्यामुळे तर महिला उभ्या राहू शकतात. मी असं सांगेन की लाडक्या भावाला असेच सुविधा राबवत राहा महिलांसाठी आणि असेच महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आम्ही नक्कीच तुम्हाला पाठिंबा देऊ आणि असंच कमळ करू. आणि माझ्याकडून मोदी साहेबांना, देवेंद्र फडणवीसना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.